तर पाशा पटेलांच्या वक्तव्याचा राजू शेट्टी आणि महादेव जानकरांनी समाचार घेतलाय। पाशा पटेलांच्या तोंडून सरकार बोलत असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे, तर पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं जानकर यांनी म्हटलंय। जी आली की सरकार काळं मांजर आडवं यावं त्या पद्धतीने येतं। कधी निर्यात बंदी लावतं, कधी आयात करतं, कधी कर लावतं, कधी निर्यात कर लावतं। मग ते कांद्याच्या बाबतीत होतं, सोयाबीनच्या बाबतीत होतं, कापसाच्या बाबतीत होतं, सगळं साखरेच्या बाबतीत होतं। सगळ्या पिकांच्या बाबतीत हीच सरकारची बोंबाबोंब आहे। आणि ज्यावेळी मंदी येते किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी मात्र त्या शेतकऱ्याला सल्ला दिला जातो, आता तुम्हाला या गोष्टीला तोंड द्यायची मानसिकता ठेवा। पाशा पटेल बोलत नाहीत, तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे। हे म्हणणं त्यांचं योग्य नाही। काय होतं, प्रजा ज्यावेळेस अडचणीत असते तेव्हा राजानं मदत करायची असते, त्यामुळे जर तसं ट्रीटमेंट केलं असेल तर ते बरोबर नाही। ही अशी सरकारची मगरुरी योग्य ठरणार नाही, एवढंच माझं त्यांना उत्तर आहे। मगरूर येते कुठून मग? नाही, हे बरोबर नाही ना। म्हणजे शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवायचा असतो। शासनकर्त्यांनी माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा, एवढी माझी त्यांना नम्र विनंती। सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही हे